दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं। यावेळी सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली। सरकारनं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। 13 फेब्रुवारी 2024 पासून संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासंदर्भात MSP गॅरंटी कायदा लागू करा, स्वामीनाथनच्या आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतीसाठी लागणाऱ्या विजेच्या दरात कपात करा, लखीमपूर खिंडी आंदोलनातील हिंसा पीडित शेतकऱ्यांवर लादलेल्या केसेस मागे घ्या, या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मात्र भारत सरकारनं अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्यानं वंचित बहुजन आघाडी तिवसाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। संपूर्ण भारतामध्ये MSP कायद्यासंदर्भात जे शेतकरी आंदोलन चालू आहे त्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असून संपूर्ण भारतामध्ये MSP दर हे निश्चित लागू झाले पाहिजे। संपूर्ण भारतामध्ये शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे, त्यांचं कर्ज पूर्णपणे माफ केलं पाहिजे। यासाठी शेतकरी जे आंदोलन करत आहेत दिल्लीमध्ये त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा शेतकरी आंदोलन संपेपर्यंत चालू राहणार आहे। तसेच त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही या पक्षाच्या वतीने आंदोलन करू।